नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला यूट्यूब चॅनल MPSC वाला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने केंद्र राज्य संबंधात किंवा आपण म्हणू शकतो की घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख राज्यपाल आणि घटक राज्यांचे वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ यांच्या संबंधावर प्रकाश पाडणारा अत्यंत महत्त्वाचा लँडमार्क जजमेंट म्हणजे हिस्टॉरिकल नाही का ऐतिहासिक केसमध्ये नाही का ऐतिहासिक खटल्यामध्ये हा निर्णय दिलेला आहे. आणि या खटल्याचं नाव तामिळनाडू राज्य विरुद्ध तामिळनाडूचे राज्यपाल म्हणजे द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ तामिळनाडू वर्सेस द स्टेट गव्हर्नर किंवा गव्हर्नर ऑफ तामिळनाडू स्टेट्स असं या खटल्याचं नाव होतं. या खटल्याची ठिणगी 2020 पासूनच सुरू झाली होती. एक माजी IPS अधिकारी म्हणजे RN रवी, ज्यांना तुम्ही बघू शकता आहे की नाही राज्यपालांच्या या ड्रेसमध्ये अटायरमध्ये, तर हे भारतामध्ये का माजी IPS अधिकारी इंडियन पोलीस सर्व्हिसेसमध्ये समोर जाऊन तामिळनाडूचे गव्हर्नर बनले आणि अजूनही तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहे. पण ज्या क्षणापासून ते तामिळनाडूचे राज्यपाल बनले त्यावेळेसपासून तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन आणि यांच्यामध्ये नेहमी विविध विषयांवर वाद खडाजंगी उभवलेली आणि त्याचमधलं हे प्रकरण. या प्रकरणाची हेडिंग बघा, आता राज्यपालांची मनमानी चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या व्हेटो पॉवरवर दिली कालमर्यादा. सर्वप्रथम तर प्रश्न हा येतो की राज्यपालांना व्हेटो पॉवर आहे का, कारण सर्वोच्च न्यायालयाने याच एका गोष्टीवर सर्वात जास्त टिप्पणी केली. आणि दुसरी म्हणजे कलम 200 मध्ये बदल केले. सर्वप्रथम जाणून घेऊया की हे जे कलम 200 आहे भारतीय राज्यघटनेचं कलम किंवा अनुच्छेद 200 म्हणजे काय. जर ज्या राज्यामध्ये विधानसभा आहे तर त्या विधानसभेने एखादं विधेयक संमत केलं किंवा ज्या राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद असे दोन्ही सभागृह आहे तर या दोन्ही सभागृहांनी विधेयक संमत केलं तर विधानसभा किंवा विधानसभा आणि विधान परिषद अशा सभागृहाने संमत केलेलं विधेयक हे कायद्यानुसार नियमानुसार राज्यपालांकडे जातं. आता राज्यपालांजवळ कोणकोणते पर्याय असतात. आलेल्या विधेयकाला संमती देणे व त्याचं कायद्यामध्ये रूपांतरित करणे किंवा त्या विधेयकाला संमती देणे रोखून ठेवणे म्हणजे विथहोल्ड द ॲसेंट, किंवा नंबर 3 त्या विधेयकाला काही दुरुस्तीसह म्हणजे दुरुस्ती सुचवून त्याला एक वेळा परत करणे आणि नंबर 4 त्या विधेयकाला राष्ट्रपतीच्या शिफारसीसाठी राखून ठेवणे. असे 4 पर्याय राज्यपालांजवळ असतात. परंतु आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हा जो खटला दाखल करण्यात आला होता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामार्फत म्हणजे तामिळनाडू राज्यांमार्फत, की तो या गोष्टीवर होता की जे तामिळनाडू राज्याचे रवी आहे RN रवी राज्यपाल यांनी कित्येक वर्षापासून काही महत्त्वाची विधेयके थांबून ठेवली होती. त्यावर स्वाक्षरी करण्यास म्हणजे संमती देण्यास नकार दिला होते आणि असे जवळपास 10 ते 12 विधेयक होते. 10 ते 12 विधेयक आणि त्यामध्ये हद्द म्हणजे लिमिट बघा तुम्ही की एक विधेयक 2020चा आहे 2020. तर 2020 मध्ये तामिळनाडूचे हे राज्यपाल RN रवी यांच्याकडे हे विधेयक पाठवण्यात आलं होतं आणि आज 2025 ची सुरुवात झालेली आहे आणि एप्रिल महिना आहे तरी पण 5 वर्षात त्या विधेयकावर यांनी स्वाक्षरी केली नाही, संमती दिली नाही. प्रश्न हाच होता घटनात्मक प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर की कोणत्याही राज्यांच्या राज्यपालाला आपल्या मर्जीप्रमाणे बेकायदेशीरप्रमाणे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनिश्चित काळापर्यंत एखादं विधेयक रोखून ठेवता येतं का. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय देताना म्हटलेलं की नाही, कोणत्याही राज्याच्या राज्यपालाला अनिश्चित काळासाठी बेकायदेशीरपणे आणि स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे एखाद्या विधेयकाला संमती रोखून ठेवता येत नाही. आणि जर त्याला राष्ट्रपतीच्या मर्जीसाठी किंवा राष्ट्रपतीच्या शिफारसीसाठी ते विधेयक राखून ठेवायचं असेल त्याला पण आता कालमर्यादा स्पष्ट करण्यात आलेली आहे. तर जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये कलम 200 या अनुच्छेदाची व्याख्या स्पष्ट करताना काय सांगितलं आणि त्यावर नाही का सध्या आता संपूर्ण भारतातून कोणत्या रिॲक्शन येईल त्या सुद्धा बघण्यासारख्या आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे RN रवी हे तामिळनाडूचे राज्यपाल यांच्याकडे 2020 पासून अनेक विधेयके गेली. त्यापैकी जवळपास महत्त्वाची 10 अशी विधेयके होती. या 10ही विधेयकांना त्यांनी संमती रोखून ठेवली होती. सरतेशेवटी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांनी सर्वोच्च न्यायालयाचा दार ठोठावला. अनेक वर्षापासून किंवा अनेक दिवसापासून यावर चर्चा सुरू होती. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा निकाल जवळपास संपुष्टात येणार होता परंतु त्यामध्ये अजून काही तांत्रिक बाबी आल्या. सरतेशेवटी आज 8 एप्रिल 2025 काही तासापूर्वी हा निर्णय देण्यात आला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पहिली बाब स्पष्ट केली की कोणत्याच राज्याच्या राज्यपालाला अनिश्चित काळासाठी अनियंत्रितपणे मनमर्जी आणि बेकायदेशीरपणे कोणतेही विधेयक संमत करून ठेवता येणार नाही. विशेष करून जर राज्याच्या विधानसभेने किंवा ज्या राज्यात विधानसभा आणि विधान परिषद असे दोन्ही सभागृह आहे
त्यांनी ते विधेयक राज्यपालाकडे पाठवलं व त्यांना स्वाक्षरी द्यावीच लागेल. परंतु आता इन केस राज्यपालाला वाटलं की त्या विधेयकामध्ये आपल्याला काही दुरुस्ती सुचवायची आहे, तर ती दुरुस्ती सुचवण्यासाठी ते राज्य विधानसभेकडे किंवा मंत्रिमंडळाकडे ते विधेयक एक वेळा परत करू शकतात. परत आलेलं विधेयक विधानसभेने दुरुस्ती करून किंवा दुरुस्ती न करता पुन्हा एक वेळा राज्यपालांकडे परत पाठवलं तर राज्यपालाला आता त्या विधेयकावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. म्हणजे मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यावर त्यांना संमती द्यावी लागेल, राज्यपालांना संमती द्यावी लागेल. हे स्वतः सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. हा दुसरा महत्वाचा निर्णय की मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार विधेयकाला संमती द्यावी लागेल. आणि पहिला महत्वाचा निर्णय की राज्यपाल अनिश्चित काळासाठी मनमर्जीप्रमाणे बेकायदेशीरपणे कोणतेही विधेयक स्वतःकडे थांबून ठेवू शकत नाही. त्यानंतर तिसरी बाब म्हणजे यानंतर ही येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही राज्यपालाला सर्वात जास्त शिकवण देणारी बाब ठरणार सर्वोच्च न्यायालयाकडून. ती म्हणजे यापूर्वी राज्यपाल काय करायचे की जर त्यांना एखाद्या विधेयकाला मुद्दामून संमती द्यायची नसेल तर ते राष्ट्रपती नावाची भिंत समोर करायचे की हे विधेयक मी राष्ट्रपतीच्या शिफारशीसाठी राखून ठेवतो आणि राष्ट्रपतीकडे पाठवतोय असं म्हणून नाही का ते अनिश्चित काळासाठी ते विधेयक स्वतःकडे ठेवायचे किंवा राष्ट्रपतीकडे पाठवून द्यायचे. हा एक प्रश्न होता. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की जर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या संमतीने एखादं विधेयक तुमच्याकडे जर आलं असेल तुमच्याकडे आणि ते विधेयक तुम्हाला राष्ट्रपती महोदयांकडे पाठवायचं असेल, म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन आपल्या केसमध्ये आपण बघूया की याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन व त्यांच्या मंत्रिमंडळ यांच्या मंजुरीने एखादं विधेयक राज्यपालाकडे पाठवण्यात आलेलं आहे, तर त्यांना समजा ते विधेयक पुनर्विचारार्थ पाठवायचं तर सुप्रीम कोर्टने 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे ज्या तारखेला राज्यपालाकडे हे विधेयक आलेलं आहे तर त्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत राज्यपालाला एनी हाऊ काहीही करून ते पुनर्विचारासाठी पाठवून ठेवावं लागेल. म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त त्यांना तो कालावधी देण्यात आलेला नाही, म्हणजे त्यांच्यावर कालमर्यादा आलेली आहे. पूर्वी राज्यपाल आपल्या मनमर्जीप्रमाणे ते विधेयक आपल्याकडे पुनर्विचारासाठी पाठवतो, मी विचार करतोय अशा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अनिश्चित काळासाठी स्वतःकडे ठेवून घ्यायचा आहे की नाही. म्हणजे एक प्रकारे वेटो VETO. परंतु सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राज्यघटनेच्या कलम 200च्या व्याख्येमध्ये टिप्पणी करताना म्हटलेलं आहे की भारतातल्या 28 घटक राज्यातल्या कोणत्याही राज्यपालांना हा वेटो पॉवर कलम 200 मध्ये देण्यात आलेला नाही. म्हणजेच त्यांना अनिश्चित काळासाठी ते विधेयक आपल्याकडे राखून ठेवता येणार नाही किंवा त्यांना संमती नाकारायची असेल तर ती संमती नाकारण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नाही. जेव्हा की सर्वात महत्वाचं म्हणजे विधिमंडळ, विधी म्हणजे कायदा करणारे मंडळ की विधानसभा किंवा ज्या राज्यात विधान परिषद असेल या दोन्ही सभागृहांनी जर संमती दिली असेल तर मग तुम्हाला त्यावर संमती रोखण्याचं काय कारण आहे. तर पहिली बाब तर ही. सेकंड की जर विधानसभेने पुन्हा ते परत आलेलं बिल म्हणजे दुरुस्ती करून किंवा दुरुस्ती न करता ते राज्यपालाकडे पुन्हा परत पाठवलं तर मग राज्यपालाकडे ते विधेयक आल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्याला स्वाक्षरी देणं बंधनकारकच आहे. आणि या व्यतिरिक्त जर कॅबिनेट म्हणजे मुख्यमंत्री व त्याच्या कॅबिनेट किंवा मंत्रिमंडळाच्या सहमतीने जर ते विधेयक राष्ट्रपतीच्या शिफारशीसाठी किंवा राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवायचं असेल तर ते पण ज्या तारखेला मुख्यमंत्री व त्यांच्या कॅबिनेटने हे विधेयक राज्यपालाकडे पाठवलेलं म्हणजे मंजूर करून तर त्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत त्यांना राष्ट्रपतीकडे ते विधेयक पाठवावे लागेल. म्हणजे आता राज्यपालाला कलम 200 अंतर्गत वेटो पॉवर नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. आणि राज्यपालाजवळ जे विधेयक येतं त्यामध्ये कलम 200 अंतर्गत परत करण्यासाठी सुद्धा कालावधी निश्चित केला. कॅबिनेटच्या सहमतीने ते विधेयक राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवायचे असेल त्यासाठी सुद्धा 1 महिन्याचा कालावधी मंजूर केलेला आहे. याचा अर्थ स्पष्टपणे बॉटम लाईन की भारताच्या कोणत्याही राज्यातल्या राज्यपालाला आता मनमर्जीप्रमाणे आणि नाका बेकायदेशीरपणे आणि अनिश्चित काळासाठी कोणतेही विधेयक राखून ठेवता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 200 मध्ये हा बदल झालेला आहे. हा केंद्र राज्य संबंधावर नक्कीच परिणाम पाडणारा निर्णय आहे. आणि सर्वात महत्वाची बाब की पुन्हा राज्यपालांना हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे की राज्यपाल स्वतःच्या नॉलेजनुसार किंवा स्वतःच्या मर्जीने हे विधेयक राखून ठेवतात की त्यांना कुठून आदेश येतात. कारण भारताच्या राज्यपालाला कोणत्याही राज्याच्या राज्यपालाला दुहेरी भूमिका देण्यात आलेली आहे. ती म्हणजे त्याने राज्याचा घटनात्मक कार्यकारी प्रमुख म्हणून कार्य करावं ॲज अ एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द स्टेट आणि दुसरं म्हणजे केंद्राचा प्रतिनिधी. परंतु 1970च्या दशकानंतर वारंवार हे राज्यपाल कोणत्याही राज्याचे राज्यपाल सत्ताधारी पक्षांच्या साईडने झुकताना दिसतात किंवा ते केंद्राचे प्रतिनिधी म्हणून जास्त कार्य करताना दिसतात. तर यामध्ये सर्वात मोठा हाच प्रश्न आहे की राज्यपाल RN रवी
हे तामिळनाडूचे राज्यपाल केंद्राचे प्रतिनिधी म्हणून जास्त कार्य करताना दिसत होते की राज्याचे घटनात्मक कार्यकारी प्रमुख? आणि यावर तुमची सुद्धा काय प्रतिक्रिया आहे हे नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय अपेक्षित होतं, कारण सुप्रीम कोर्टचा निकाल तुम्ही पण ऐकलेला असेल, तर ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.